नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कामाचा लोड असल्यामुळे 3-4 दिवस आपल्याला ब्लॉग नाही बनवता आला. आज आपण जाणार आहोत एक्सप्रेसवेला. तर गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो तिकडे काय काय आहे, काय काय नाही. मित्रांनो, तर आलेलो आहे आता आम्ही एक्सप्रेसवेला. हा बघू शकता, हा इथं एक्सप्रेसवे आहे गेलेला आहे पलीकडून, आणि इथं आपली होर्डिंग आहे. इथं आम्ही मागच्या 4-5 दिवसाखाली बॅनर लावला होता आणि ती होर्डिंग खूप हालत होती, म्हणजे असं वारं वगैरे सुटलं तर ती पडण्याची शक्यता होती. त्यामुळे त्याला वेल्डिंग वगैरे केली होती. तर सर बोलले की जा आज बघून या तिथं त्यांनी व्यवस्थित काम केलं आहे का नाही. तर त्यासाठीच आलो होतो. ते बघा ना, डोंगर बघा किती मोठे तिथं. लोणावळ्याच्या जवळ आलेलो आहे ते एक्सप्रेसवेला. पूर्ण होर्डिंग आहे तिकडे. ही होर्डिंग आहे आपली, इथं आम्ही लावला होता फ्लेक्स. तर आलेलो आहे इथं. बघू आपण आता कसं काम केलंय त्यांनी, कसं नाही. वेल्डिंग करायला सांगितली होती त्यांना. वेल्डिंग जुनी साईट झालेली आहे ना, ही खूप 15-20 वर्षाची साईट आहे. त्यामुळे त्याला वेल्डिंग वगैरे करण्यासाठी परत काम करायचं तिचं. बघा इथं गाय आहे बघा. गावरा नाही वाटतं. तर बघू आता कुठं काय झालंय. टेक्स बघा वाऱ्याने कसा फुगलाय, तुम्हाला दाखवतो बघा. वाऱ्याने पूर्ण फुगलाय. खाली जाळलं होतं, जागा मालकाने काहीतरी पेटून दिलंय वाटतं. आणि हो का, फ्लेक्स पेटला होता पूर्ण. खालून आग लागली बघा. पूर्ण फ्लेक्स हवेने पूर्ण फुगलेला आहे. आता ह्याला आहे ना, आता ही इथं पूर्ण तारेने वगैरे आवळायला लागणार आहे. इकडून पण जळालंय पूर्ण फ्लेक्स. इकडं गावाकडच्या वातावरणासारखंच वाटतंय, सेम हवा लागते मस्त, थंड थंड. आनंद असा गावाकडेच भेटतोय आपल्याला. बघा ही होर्डिंग पाठीमागून पूर्णपणे ना हालत आहे, त्यामुळे हिला जोडायची पुन्हा. भारी वाटतं मित्रांनो. आठवड्यातून एकदा जरी इकडं आलं ना कामाला, असं लोणावळा वगैरे साईडला, तर भारी वाटते. गावाकडचे शेतीसारखं येतं. आंब्याची झाडं आहेत बघा इकडं. इथं आंब्याची झाडं येतं. तिथं ज्वारी पेरलेली आणि भारी वाटते. दाखवतो आता, बघतो मी काय झालंय काय नाही, तुम्हाला दाखवतो. मी आता खाली एक्सप्रेस वेला जाऊन, रस्त्यावर जाऊन मी तुम्हाला दाखवतो आता गाड्या वगैरे कशा स्पीडने चालवतात. आता मी पुण्यावरून इकडे येताना हे ओझरटे गावात आहे ना होर्डिंग, ओझरटे बोलतो त्याला, ओझरटे. हे बघा ना, ओझरटे गाव आहे हे गावाचं नाव. आणि इथं वाकडमध्ये आम्ही येताना ॲक्सिडेंट झाला होता. एक माणूस असंच गाडीवरून कोणी धक्का दिला त्याला, त्याच्या गाडीला, का तो ऑटोमॅटिक पडला काय समजलंच नाही कोणाला. तो जवळजवळ पाऊण तास तिथं खाली पडलेला होता, पाऊण तास. कोणती ॲम्ब्युलन्स आली नाही लवकर, किंवा कोणी लोकांनी त्याला दुसऱ्या गाडीत उचलून नाही नेलं. तसंच तो पूर्ण हे डोकं वगैरे फुटलं होतं, हाताला लागलेलं, गाडी त्याची पूर्ण फुटून गेलेली होती. 2 ॲम्ब्युलन्स आल्या होत्या, दोन्ही ॲम्ब्युलन्सपैकी एकही गाडी थांबली नव्हती. एवढी वाईट अवस्था आहे ना. एक ॲम्ब्युलन्सवाला आला होता, मुंबईचा होता तो. त्याला बोलले लोक की त्याला घेऊन जाऊ आपण हॉस्पिटलमध्ये. तिथंच जवळच लाईफ केअर म्हणून हॉस्पिटल होतं वाकडमध्ये. तो बोलला की परमिशन घ्यावं लागते, पोलिसांना फोन करा, पोलीस आल्याशिवाय आपण त्यांना घेऊ शकत नाही गाडीत. म्हणजे बघा ना, एखाद्याच्या जीवापेक्षा एवढं महत्त्वाचं आहे का की पोलीस व्हेरिफिकेशन करणं किंवा बाकीची जी प्रोसेस असेल ती करणं. जीव महत्त्वाचा आहे का पोलीस व्हेरिफिकेशन महत्त्वाचं आहे? मित्रांनो, हे नाही करायला पाहिजे असं. म्हणजे त्याचा जीव तरी वाचला असता, कमी वाचू शकतो ना कमीत कमी हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर पोहोचला होता तरी. बघू आता काय होतंय काय नाही. आता देवाकडे तीच एवढीच प्रार्थना असेल की बिचारा लवकरात लवकर ठीक व्हावं. आणि आम्ही आलो निघून तिथून, जास्त वेळ काय थांबलो नाहीत. पूर्ण ट्रॅफिक झालं होतं, रोडला गाड्या पूर्ण लागलेल्या होत्या.
हेल्मेट वापरलं पाहिजे मित्रांनो. हेल्मेट मी हेल्मेट नाही वापरत, पण मी आता हेल्मेट घेणार आहे. 1-2 दिवसात हेल्मेट घेतो, 100% घेतो. दुसऱ्या शरीराला दुसरीकडे जर जखम वगैरे झाली तरी काही वाटत नाही, एवढं नीट होऊ शकते. पण जर डोक्याला जर मार लागला तर जगण्याची शक्यता कमीच आहे थोडक्यात. मित्रांनो, गाड्या सावकाश चालवत जा. जीव खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. आपणच नाही तर काय जीवनच नाही ना. गाड्या सावकाश चालत चला. तुम्हाला मी दाखवतो आता एक्सप्रेसवेला आलोय बघा. हो काय लालपरी आपली. किती स्पीडनी गाड्या येतात बघा ना. काय स्पीड आहे गाड्यांना. हा मुंबई पुणे एक्सप्रेस आहे, नॅशनल हायवे आहे. डोंगर हो का लालपरी, अजून एक लालपरी आली. आणि इथं डोंगराच्या साईडने हायवे गेलेला आहे. तर मित्रांनो, भारी वाटतं मला इकडं आल्यानंतर. इथं एक होल्डिंग आहे, ही एक, आणि लोणावळ्याला 4-5 होल्डिंग आहेत. आठवड्यातून म्हणजे 15 दिवसातून वगैरे असं येत असतात आम्ही इकडं. तर भारी वाटतं. मी विचार केला होता 2-3 दिवस झालं काही ब्लॉग वगैरे बनवला नाही, तर आज ब्लॉग बनवून मी टाकणार आहे. तर बघा ब्लॉग वगैरे, मला सांगा कसा वाटतोय कसा नाही तुम्हाला. लाईट गेलेली आहे बघा. लाईट ओपन लाईट आहे इकडं, आपल्या गावाकडची सारखीच लाईट आहे ओपन. एकदम फ्रेश हवा आहे मित्रांनो, फ्रेश हवा. पुण्यात एवढी फ्रेश हवा नाही, इकडं गावाकडे आल्यानंतर एकदम फ्रेश हवा आहे. भारी वाटते मित्रांनो. मी दाखवतो आता तुम्हाला तिथं गेल्यानंतर पुन्हा. विषय असा झाला आता, ऑफिसला मॅडमला जो वेल्डर आहे त्याने सांगितलं की गेलो तिथं वेल्डिंग वगैरे केली. पण इथं आलो तर बघितलं तर वेल्डिंग वगैरे काहीच केलेलं नाही. त्यांनी फसवलं इथं ऑफिस लोकांना. बरं झालं मॅडम काल बोलल्या की बघून या कसं वेल्डिंग वगैरे केलं आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नको पुन्हा. तिथं आलो बघितलं तर वेल्डिंग वगैरे काहीच नाही केलेली. दाखवतोय माझं कुठे दादा. नो, खऱ्याची दुनियाच नाही राहिली रे, खऱ्याची दुनियाच नाही राहिली. ह्यांनी काय केलं, ह्या जागा मालकाने काय केलंय, ऑफिसला सांगितलं की वेल्डिंग वगैरे केली तिथं होर्डिंगला, आणि आता काय हालत वगैरे नाही. आणि वर जाऊन बघतो तर ताराने बांधलंय त्याने, आणि ऑफिसवरून पैसे घेतले वेल्डिंगचे की वेल्डिंग केली म्हणून. आणि इथं आलो बघितलं तर तसं काहीच नाही. त्यांना आता पूर्ण ती होर्डिंगच चेंज करायला लागणार आहे. पूर्ण सडून गेलेले लोखंड वगैरे गंजून गेलेले. पण फसवं नाही पाहिजे मित्रांनो असं. ऑफिसला सांगतोय एक, करतोय एक. अवघड आहे बाबा, आता कसं होणार. आता इथून निघलेलो आहे आम्ही, आता जाणार आहे पुण्याला. तुम्हाला दाखवतो माझा. अरे पडली गाडी पडली होती. अवघड आहे मित्रांनो. गाडीचा ड्रायव्हर हेवी. मागच्या वेळेस पावसाळा झाला मित्रांनो, त्यावेळेस माझा बूट इथं चिखलात फसला होता, तुम्हाला दाखवतो. इथं बूट फसला होता, त्या चिखलात माझा बूट फसून गेलता, सापडलाच नाही पुन्हा. एकाच बुटावर पुन्हा वापस गेलो पुण्याला. असा विषय होतोय. तर आता दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यावर काय होतंय अजून आमच्यासोबत काय नाही. पाणी प्यायची का तिथं. आता इथं घर आहे मित्रांनो, तिथं पाणी फक्त भेटतंय का प्यायला. तुम्हाला दाखवतो पाणी वगैरे दिलं तर. ठिकाणी ना पाणी चालू आहे. आता इथं पाणी बिनी पिणार आहे मी. बघा इथं शेतीला पाणी चालू आहे. हां हां, अरे तुला प्यायची का. हां हां, भारी वाटतं इथं जरा. आता पाणी बिनी पितो. इथं एका गावात थांबलेलो आहे आम्ही आता. इथं पेप्सी खायला घेतली. जुनी आठवण ताज्या झाल्या मित्रांनो. लहानपणी शाळेत असताना आम्ही असंच शाळा सुटल्यानंतर असे पेप्सी खात घरी जायचो शाळेतून, दप्तर पाठीवर. भारी वाटते मित्रांनो. आता पेप्सी वगैरे पुण्यात भेटत नाही.
गावाकडे आले तरच भेटते. भारी वाटते, भारी लागते. तुम्ही पण खाल्ले असतील तर सांगा मित्रांनो. ये ये ये. आमच्या घरी बी असेच मांजर आहेत मित्रांनो. 4 आहेत. 4 मांजर येतं, 4 कुत्रे येतं. आमचं घर असं डोंगराच्या कडेला आहे ना, त्यामुळे मांजर कुत्रा आम्हाला गरज आहे. कुत्र्या मांजरांची लई दिवसातून दिसले असतात गावठी मांजर. मी इथून ओझरडेवरून आता पुण्याला चाललेलो आहे. तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेलाच पुणे स्टेडियम आहे. हे तुम्हाला दाखवतो बघा. हे आहे पुणे स्टेडियम, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. पहिलं या स्टेडियमचं नाव गौंजी होतं, आता MCA ठेवलेलं आहे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. आणि आता ह्या 2026चा IPL मध्ये RCBचं हे होम ग्राउंड असणार आहे. RCBच्या पूर्ण मॅचेस या पुणे स्टेडियमला होणार आहे. मी एकदा तरी मुंबई आणि RCBची जर मॅच असेल ना, मी तर 100% इथं बघायला येणार आहे. मी हार्दिक पांड्याचा खूप मोठा फॅन आहे आणि मुंबई इंडियन्स आपली फेवरेट टीम आहे. तर बघू शकता हे स्टेडियम वगैरे कसं आहे. हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे आणि हा पुण्याला रस्ता येतोय. त्या पुण्याला जाताना हे स्टेडियम आपल्याला लागतंय. बघा कसं आहे. तर मी आता हे IPL